श्री राहुल पी.एन. पाटील भैया विचार मंच व विठाई चंद्राई शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशन यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन। सध्या रक्तदान ही काळाची गरज बनल्याने रक्ताचा साठा हा नेहमी कमी असल्याचं दिसून येतं। त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा होत नसल्यामुळे कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो। याचं गांभीर्य ओळखून राहुल पी.एन. पाटील भैया विचार मंच व विठाई चंद्राई शैक्षणिक सामाजिक फाउंडेशन यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तरुणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावण्याचे आवाहन या फाउंडेशन मार्फत करण्यात आले, जेणेकरून सर्वसामान्य गरजू लोकांना याचा लाभ व्हावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याला करवीरकरांनी उत्तम प्रतिसाद देत 210 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला। करवीरचे लाडके दिवंगत आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांच्या फोटोला अभिवादन करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली। आज विठाई चंद्राई हॉलच्या परिसरामध्ये विचार मंचच्या वतीनं आणि प्रकाश मुगडे साहेबांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा साठा कमी पडत असल्याने बरेच दिवसामध्ये CPR असेल आणि बरेचसे दवाखान्यातील डॉक्टरांकडून ही मागणी येत होती। त्यामुळं विचार मंचनं हा उपक्रम घेतला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि साधारण 200 ते 250 ब्लड बॅग्स आज इथं रक्तदान शिबिरामध्ये मिळणार आहेत आणि त्या 2 ब्लड बँक्समध्ये विभाजित करून ह्याच्यामध्ये रक्ताचा साठा होणारच आहे। त्यामध्ये जे रक्तदान करणार आहेत त्या डोनेटर्सनासुद्धा त्याच्यामध्ये त्याचा बेनिफिट मिळणार आहे आणि त्याबद्दल मी विचार मंचच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। यावेळी विठाई चंद्राई शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशन कोल्हापूरचे संस्थापक प्रकाशदादा मुगडे, गोकुळचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, मार्केट कमिटी माजी सभापती भैयासाहेब भुयेकर तसेच राहुल पी.एन. पाटील भैया विचार मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।